त्यानंतर एसडीपी पाईप देतो, मागासवर्गीय मुलांच्या विकासाकरिता सुद्धा निधी उपलब्ध करून देतो। सुशिक्षित बेरोजगार जे युवक आहेत, मागासवर्गीय एससी एसटी विजयंती प्रवर्गात मोडगाव त्या लोकांसाठी आम्ही मंडप डेकोरेशनची योजना सुद्धा या ठिकाणी आमच्या विभागामार्फत उपलब्ध करून देतो। तसेच 5% दिव्यांग जो आहे शेषफळ त्या अंतर्गत आम्ही घरकुलची एक योजना केली, त्यामार्फत आपले काही जे दिव्यांग बांधव आहेत त्या सर्वांना घरकुलसाठी निधी आम्ही उपलब्ध करून त्यांच्या एक राहणीमानात आमच्याकडून एक अल्पशी मदत करतो। झेरॉक्स मशीनचे सुद्धा आमच्याकडे बरेच अर्ज गेली पाहिजे, प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत गेली पाहिजे, शेवटच्या घटकापर्यंत गेली पाहिजे। म्हणून आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये जिल्हा परिषदेने हा अत्यंत उल्लेखनीय आणि स्तुत्याजनक असा कार्यक्रम, एक उपक्रम आपल्या सर्वांसाठी आखलेला आहे। मी पुन्हा एकदा जिल्हा परिषदचं अभिनंदन करते। बाबूजी, आपल्याला आठवत असेल जेव्हा आपण मंत्री होता आणि जेव्हा करोनाचा काळ होता, माननीय खासदार महोदयांनी काल त्या भाषणाचा उल्लेख केला। मी मनापासून आपली आभारी आहे की आपण प्रत्येक पीएससीला आपण तेव्हा भेटी दिल्या आणि पाचशेवी असा जो आपला तालुका आहे शेवटच्या घटकापर्यंत आपण घाटपेंढरीमध्ये आपण गेलो आणि तेव्हा आपली एक भेट त्या दिव्यांग मुलीसोबत झाली आणि त्या मुलीने जी व्यथा मांडली की दिव्यांगांना प्रमाणपत्र अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे प्रमाणपत्र नागपूर सारख्या मेडिकल मेओमध्ये जाण्याकरता तो दिव्यांग इसाम आणि सोबत त्याच्यासोबत लागणारे 2 जण सोबत गाडीचा खर्च हा त्या दिव्यांगांना पुरू शकत नाही। म्हणून बाबूजीच्या नेतृत्वामध्ये आपण जिल्हा परिषदमध्ये बाबूजी जेव्हा आपण मंत्री होता तेव्हा 2020 मध्ये प्रत्येक लाभार्थ्याला आपण त्यांचं दिव्यांग प्रमाणपत्र तालुका वाईज आपण कॅम्प घेतले आणि प्रत्येकाच्या दिव्यांगाच्या प्रमाणपत्र आपण त्यांच्या घरपोच पोहोचवले। बंधूंनो, तुम्हाला मला सांगायला आनंद होईल, आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये तेव्हा फक्त 1 नाही 2 नाही बाबूजी 10,000 प्रमाणपत्र आपण त्यांच्या घरपोच पोहोचवले आणि सोबत UDID कार्ड आपण पोहोचवली। ही किमया आमच्या बाबूजीची आहे। आपल्याला आठवत असेल बाबूजी, जेव्हा आमचं सरकार होतं आणि आम्ही प्रस्ताव ठेवला होता बाबूजी की दिव्यांगांना बाबूजी आपल्याला घर द्यावं लागेल आणि नक्कीच मला अभिमान आहे ज्याच्या नेतृत्वात आम्ही काम करतो त्या नेतृत्वाचं सक्षम असं प्रबळ असं व्यक्तिमत्व आहे। ज्या पद्धतीने आम्ही मान्यता मागवली आणि आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये बाबूजी तेव्हा आपण 100 दिव्यांगांना आपण घरकुल मंजूर करून दिले होते। 100 आज कालांतराने आपली सरकार बदलली, जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही लोकनेते जे सदैव शेतकऱ्यांचा विचार करतात, शेतमजुराचा विचार करतात, महिला भगिनींचा विचार करतात, बेरोजगारांचा विचार करतात, असे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय सुनील केदार साहेब आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित, ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आहे अशा जिल्हा परिषदच्या अध्यक्षा मुक्ताताई कोकडे, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित रामटेक लोकसभेचे लाडके खासदार आदरणीय श्यामकुमारजी बर्वे, ज्यांच्या विभागाचा हा कार्यक्रम आहे असे समाज कल्याणचे सभापती मिलिंद भाऊ सुटे, मनसकावर उपस्थित महाराष्ट्र राज्यात या रामटेक विधानसभेचे आमदार आशिष भाऊ जयस्वाल, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, नागपूर ग्रामीण जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र भाऊ मुळक, शिक्षण सभापती कुसुंबे भाऊ, महिला बाल कल्याण सभापती अवंतिकाताई लेकुरवाडे, ज्यांनी अत्यंत सविस्तर असं मार्गदर्शन केल्याचा जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा रश्मिताई बर्वे, या ठिकाणी मंचकावर उपस्थित पार्श्वनीच्या सभापती, रामटेक पंचायत समितीचे सभापती उपसभापती, या ठिकाणी जिल्हा परिषदच्या ज्येष्ठ सदस्य आमच्या शांताताई कुंभरे, मंचकावर उपस्थित सर्व जिल्हा परिषदचे सन्माननीय सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यटक मित्र म्हणून प्रसिद्ध असलेले या क्षेत्रामध्ये आमच्या आदरणीय चोकसे काका, या ठिकाणी उपस्थित रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि आमचे युथ काँग्रेसचे सहकारी सचिन भाऊ किरपान आणि त्यांची सर्व टीम, मनसेगाव उपस्थित सर्व सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गावागावातून आलेले सर्व सरपंच मंडळी, ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम घेतलेले असे दिव्यांग
सर्व बंधू आणि भगिनींनो आणि या योजनेचा लाभ व्हावा असे मागासवर्गीय बंधू आणि भगिनींनो या ठिकाणी उपस्थित दोन्ही तालुक्यांचे व्हिडिओ साहेब, दोन्ही जाधव साहेब, या ठिकाणी जिल्हा परिषदेचे ॲडिशनल आरोग्य अधिकारी आणि त्यांची सर्व टीम, समाज कल्याणची सर्व जिल्हा परिषद आणि तालुक्याची सर्व टीम या ठिकाणी येणाऱ्या सर्व लोकांसाठी आपण जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत मोफत आरोग्य रोग निदान शिबिर सुद्धा लावलेलं आहे। तर त्या शिबिरासाठी या तालुक्याच्या THO आणि त्यांची सर्व टीम आणि या ठिकाणी आलेले सर्व तज्ञ डॉक्टर आणि त्यांची सर्व टीम बंधू आणि भगिनींना या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही। मी एवढंच सांगेन की समाज कल्याणच्या माध्यमातून ज्या काही योजना जिल्हा परिषदच्या आहेत त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा आणि पोहोचल्या पाहिजे आणि गरजू लोकांना मिळाल्या पाहिजे, त्याच्यासाठी आपण हा कॅम्प घेतलेला आहे। हा काही प्रचार आणि प्रसिद्धीसाठी कॅम्प घेतलेला नाही। आम्ही ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये काम करत असतो आमचे लोकनेते सुनील केदार साहेब यांचं एकच म्हणणं आहे की सत्ता हे खुर्ची भोगण्यासाठी नाही तर लोकांच्या काम करण्यासाठी आहे, लोकहितासाठी आहे। आणि म्हणूनच 4.5 वर्षापासून रश्मिताई अध्यक्ष होत्या तेव्हा पण आणि आज मुक्ताताई कोकटे अध्यक्ष आहेत तेव्हापासून आम्ही कार्य करत आहोत की सगळ्या योजना त्या जिल्हा परिषद शेषफंडाच्या असो की शासनाच्या योजना असो त्या लोकांपर्यंत पोहोचवाव्या आणि हाच एक मानस घेऊन आम्ही संपूर्ण लोकसभेमध्ये असे मेळावे मागच्या 4.5 वर्षापासून घेत आहोत आणि आजही घेतलेला आहे की शेवटच्या घटकापर्यंत ही योजना पोहोचावी। कारण की एखाद्या लाभार्थ्यांना ही योजना घ्यायची असेल तर त्यांना पंचायत समितीमध्ये या लागत असते आणि वारंवार या लागत असते आणि मग वारंवार येत असताना लाभार्थ्यांना असं वाटते की ही योजना नाही भेटली तरी चालेल कारण की दुरून लोक पंचायत समिती येण्यासाठी कंटाळा करत असते। म्हणून संपूर्ण पंचायत समिती आणि तालुका मध्ये असणारी तहसील ऑफिस आपण एका ठिकाणी आणलेली आहे आमच्या सुनील केदार साहेबांच्या मार्गदर्शनाने। या ठिकाणी आरोग्य विभागाअंतर्गत मोफत रोग निदान शिबिर लावलेले आहे। आपल्याला माहित आहे पावसाळ्याचे दिवस आहेत, चिकनगुनियाची साथ आणि डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणूनच इथे येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांचं या ठिकाणी मोफत रोग निदान शिबिर म्हणून लावलाय की त्यांची तपासणी व्हावी। नुकतीच तपासणी नाही तर आपल्याला या ठिकाणी सर्व प्रकारच्या दवाई मेडिसिन मोफत दिल्या जाईल। त्यामध्ये विटॅमिनचे आहे, कॅल्शियमचे आहे, सायरप आहे, विविध प्रकारच्या लागणाऱ्या लोकांना या ठिकाणी मेडिसिन सुद्धा आपण मोफत उपलब्ध करून दिलेले आहे। आम्हाला माहिती आहे आणि तुम्हालाही माहित असेल या ठिकाणी माझ्या बांधकाम विभागाचे 2 सहकारी इथे कारभारे भाऊ बरबटे भाऊ बसलेले आहेत। सुनील भाऊ जेव्हापासून महाविकास आघाडीची सरकार नाही आहे तेव्हापासून बांधकाम विभागाला आणि जिल्हा परिषदच्या ज्या काही DPCचा निधी आहे त्याला कात्री लागलेली आहे आणि माझे 2 सहकारी इथे बसलेले आहेत। माझे काँग्रेसचेच नाही इथे भाजप पक्षाचे पण बसलेले आहेत आणि त्यांच्या सक्षम मी सांगतो इथे आमदार साहेब सुद्धा बसलेले आहेत की जिल्हा परिषदला काम करत असताना निधीला कात्री लागलेली आहे आणि ग्रामीण भागाच्या लोकांना असं वाटते की आमचे रस्ते थांबलेले, आमच्या नाल्या थांबलेल्या आहेत, आमचे पांदन रस्ते थांबलेले आहेत। पण याचं एकमेव कारण जिल्हा परिषद काम करत नाही असं नाही तर आम्हाला जो हक्काचा जिल्हा परिषदला निधी भेटायला पाहिजे बांधकाम विभागाला तो निधी नाही आहे म्हणून आपले काम थांबलेले आहे। पण या ठिकाणी मी केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून विश्वास देतो या ठिकाणी की येणाऱ्या काळामध्ये आम्ही लोक तुमचे काम करू कारण की महाराष्ट्रात आम्ही येणार आहोत आणि जे काही बॅकलॉग आहे आमचा केदार साहेब नक्की मंत्री बनतील आणि जो जिल्हा परिषदेचा बॅकलॉग आहे तो बॅकलॉग जिल्हा परिषदला मिळवून देतील, हक्काचा निधी मिळवून देतील हे मला माझ्या नेत्यावर विश्वास आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला विश्वास देत आहोत। या ठिकाणी आरोग्य विभाग सुद्धा माझ्याकडे आहे। आरोग्य विभाग असल्यामुळे बऱ्याचशा PSR मध्ये आपले डॉक्टर्स नव्हते, कर्मचारी नव्हते,
शिक्षक नव्हते, पण जिल्हा परिषदेने ही यंत्रणा बंद पडू दिली नाही. कारण जिल्हा परिषदच्या शेष फंडातून आपण शिक्षक भरती केली आणि PSR मध्ये एका डॉक्टरच्या 3-3 दिवसाच्या आपण ड्युटी लावलेल्या आहेत आणि त्या PSR ना बंद पडू दिले नाही. कारण की आपण शासनाला नेहमी पाठपुरावा केला, पण डॉक्टरच्या भरत्या झाल्या नाही. पण डॉक्टरच्या भरत्या झाल्या नाही म्हणून आम्ही PSR बंद पडू दिला नाही. त्या लोकांची सेवा करणं हे आमचं कर्तव्य म्हणून प्रत्येक डॉक्टरांना 3 दिवसाच्या ड्युट्या आपण लावून दिलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने जिल्हा परिषद सुनील केदार साहेबांच्या नेतृत्वात मागच्या 4.5 वर्षापासून काम करत आहे. येणाऱ्या जेवढे काही दिवस राहिले आमचे 5-6 महिने, त्या 5-6 महिन्यामध्ये मी केदार साहेबांना आणि या ठिकाणी बसलेल्या डॅशवर बसलेल्या सगळ्या नेत्यांना सांगेल आणि समोर बसणाऱ्या सगळ्या लोकांना आवर्जून सांगेल की जिल्हा परिषद या 5 महिन्यामध्ये 10 महिन्यासारखं काम, उत्कृष्ट काम आणखी करून दाखवेल. आम्ही निधी नाही किंवा आमच्याकडे यंत्रणा नाही म्हणून आम्ही रडत बसू नाही. जी यंत्रणा आहे त्या यंत्रणामध्ये तुमची किती चांगली सेवा करू शकतो हेच आमचं एक ध्येय राहील. एवढंच या ठिकाणी सांगते. आणि या ठिकाणी आलेल्या सर्व लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यावा. आरोग्य विभागाकडनं एक ब्लड डोनेशनचा कॅम्प लावलेला आहे. मध्यंतरी कलेक्टर साहेबांचा, आमचे नेते सुनील केदार साहेब, आमचे खासदार श्यामकुमार बर्वे भाऊ आणि अध्यक्षांना फोन आला की जी शासनाची ब्लड बँक आहे त्या ब्लड बँक मध्ये रक्ताची कमी आहे आणि रक्त नसल्यामुळे आज पाल असेल अपघाताचं प्रमाण असो की डेंग्यूचं प्रमाण आहे आणि विविध रोगांचं प्रमाण आहे. त्या अशा वेळेस लोकांना रक्ताची कमी पडतात आणि आपल्या ब्लड बँक मध्ये रक्त नसल्यामुळे जिल्हा परिषदच्या पदाधिकाऱ्यापासून आणि अधिकाऱ्यापासून एक सुरुवात केली ब्लड डोनेशनची. तर या ठिकाणी ब्लड डोनेशनचा कॅम्प सुद्धा लावलेला आहे. तर जे कोणी रक्तदान करणारा दाता असेल त्यांनी आपलं रक्तदान या ठिकाणी करावं. आपल्या दिलेल्या थोड्याशा रक्तामुळे कोणाचा जीव वाचू शकते एवढंच या प्रसंगी सांगेल. रक्तदान हे फक्त तुम्हालाच द्यासाठी सांगत नाहीये, आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनात आम्ही काम करतो. तर सर्वात प्रथम ज्या दिवशी सुरुवात केली तर आरोग्य सभापतीने आपलं स्वतःचं रक्तदान केलं आणि आमचे पदाधिकारी जिल्हा परिषदच्या यांनी रक्तदान केलं आणि अधिकाऱ्यांनी केलं आणि मगच आम्ही तालुक्यामध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून सुनील भाऊ आपल्या नेतृत्वात एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे सुद्धा काम आम्ही लोकहितासाठी करत आहोत. पण या ठिकाणी बोलत असताना मी लोकांच्या चेहऱ्याकडे पाहतो, माझ्या आई भगिनींकडे पाहतो, माझ्या पितातुल्य मंडळीकडे पाहतो आणि त्यांना असं वाटत आहे की बाई बरोबर आहे, रक्तदान केलं पाहिजे. कारण की एखादा मायबाप आमचा पण असू शकते ज्याला आवश्यकता असेल, पण मागच्या 10 वर्षापासून थेंब रक्त आमचं आटून राहिलं. त्याचं कसं, तर त्याची पण व्यवस्था नक्कीच होईल. मला माहित आहे महागाईने रक्त आटत आहे, तुमचं बेरोजगारीने रक्त आटत आहे, पण त्याची व्यवस्था येणाऱ्या 2 महिन्यामध्ये होईल. पण जर असा कोणी दाता असेल तर त्यांनी नक्की रक्तदान करावं एवढंच या ठिकाणी आरोग्य सभापती म्हणून सांगते. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. या देशामध्ये राजीव गांधींनी 73वी घटना दुरुस्ती केली आणि 73वी घटना दुरुस्ती करून जिल्हा परिषद सारख्या यंत्रणेला आणि ग्रामपंचायतीला थेट काम करण्याचे अधिकार प्राप्त झाले. राज्याच्या आणि केंद्राच्या विविध योजना या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे हा त्याच्या मागचा दृष्टिकोन होता आणि तो यशस्वी करण्याचं काम रश्मीताई तुम्ही आणि आपल्या मुक्ताताई कुलकर्णींनी केलेला आहे. या दोन्ही महिला भगिनींसाठी आपण सर्वांनी जोरदार ताळ्या दिल्या पाहिजे की आज या राज्यामधली ही नागपूरची जिल्हा परिषद आमच्या 2 भगिनी अत्यंत यशस्वी पद्धतीने चालवू शकल्या आणि आज हे चालवत आहे याचा आपल्याला सर्व लोकांना अभिमान आहे. एक तरुण सहकारी जो जिल्हा परिषदच्या माध्यमातून आज ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच राहिला, तो कार्यकर्ता देशाच्या सभागृहामध्ये जाऊ शकतो. आमचा बबलू भाऊ बर्वे हा इतिहास या रामटेक लोकसभा मतदारसंघाने घडवून दाखवलेला आहे, जो इतिहासामध्ये नेहमी याची नोंद राहणार. सर्वसामान्य कार्यकर्ते, सर्वसामान्य लोकांची लोकप्रतिनिधी
प्रतिनिधी या जिल्हा परिषद सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या कामाला लागत असतात। आज इथे अनेक सरपंच लोक बसलेले, सर्वसामान्य कुटुंबातले दिव्यांग आणि इतर सर्व मंडळी आलेली आणि आतुरतेने ही सर्व मंडळी वाट पाहत आहे की जिल्हा परिषदच्या योजना आमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। जिल्हा परिषदची ग्रामपंचायतला योजना पोहोचली, ती यशस्वी पद्धतीने राबली तर सरपंचाचं नाव, तिथल्या उपसरपंचाचं नाव, तिथल्या सर्व सदस्यांना वाटतं की मी व्यक्तिगत योजना ही लोकांपर्यंत पोहोचवू शकतो आणि या माध्यमातून त्याची ग्रामपंचायतमध्ये प्रचिती होते। अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे आणि मला खात्री आहे सुनील भाऊ की ज्या पद्धतीने आपण हा कार्यक्रम आपल्याला आणि आपण सातत्याने घेतो, आज 4-4.25 वर्ष झाले मी स्वतः डोळ्याने पाहत आहोत की जिल्हा परिषद ही लोकांपर्यंत पोहोचली। निधी भेटला नाही भेटला याची काही पर्वा केली नाही, उपलब्ध निधीमध्येही लोकांना आपण काम करून दाखवण्याचं सामर्थ्य तुमच्या नेतृत्वामध्ये सुनील भाऊ या जिल्ह्याने बघितलं। स्वतः याचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवला आहे आणि निश्चितच त्याचा पाठपुरावा करून तुम्हाला मोबाईल मिळवून दिल्याशिवाय आम्ही तर लॅपटॉपचा प्रस्ताव पाठवलेला आहे, पण काल काही वेळेला आम्हाला लॅपटॉप नको आहे, मोबाईलच हवा आहे, तर निश्चितच लॅपटॉप किंवा मोबाईल या दोनपैकी आम्ही प्रयत्न शासनातर्फे शासनाकडे आम्ही करणार आहोत। शिक्षण विभागामार्फत बोलायचं झालं तर आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी जवळपास 900 शिक्षकांचा बॅकलॉग हा कमी होता, 900 शिक्षक जिल्ह्यामध्ये कमी होते, त्यातही सर्वाधिक शिक्षक कमी हे रामटेक आणि पारशिवनी या आदिवासी बहुल एरियामध्ये होते। म्हणून प्रामुख्याने शिक्षण सभापती राजकुमारजी कुसुंबे यांनी पुढाकार घेऊन या वर्षी जवळपास तो बॅकलॉग 100% कमी केलेला आहे आणि पूर्णतः या ठिकाणी शिक्षण रामटेक आणि पारशिवनीमध्ये भरल्या गेलेले आहे। कोणत्याही संस्थेमध्ये ज्यावेळेस आपण काम करत असतो त्या कामाला कुठेतरी आपल्याला पावती लागते की आपल्याला काम कसं आहे, आपण कोणत्या प्रकारे काम करत आहे, त्याची पावती आपण लोक देतात, जनता देते आणि त्या जनतेने आज जिल्हा परिषदच्या कामांना पावती दिली आहे। म्हणून मी आपल्या समोर आज खासदार म्हणून बोलत आहे, कारण की पूर्ण ग्रामीण भागामध्ये खासदारची निवडणूक झाली त्यावेळेस ग्रामीणमध्ये मी प्रत्येक गावामध्ये प्रसारण सर्वात जास्त लीड आहे, ही ग्रामीणची ताकद आहे। आणि या मंचावर बसलेले सर्व सुनीलबाबू केदार असो किंवा आमदार साहेब असो जिल्हा परिषद मधूनच गेलेले आहे। ही जिल्हा परिषद नेत्यांना घडवते, पण त्याचसोबत ग्रामीण भागाच्या दुवा आहे, आत्मा आहे। जिल्हा परिषद ही संस्था माझी गृहमंत्री म्हणा किंवा ह्या जिल्ह्यातले जेवढे मोठे नेते झालेले आहे, सहकार महर्षी बाबासाहेब केदार पासून तर रणजित देशमुख पासून सर्व नेते जिल्हा परिषद मधून गेलेले आहेत, आपल्या सर्वांना माहीत आहे। परंतु ज्याप्रमाणे समाज कल्याण सभापतीने जी आपली व्यथा ठेवलेली आहे जिल्हा परिषदची की कशा प्रकारे ही महायुती सरकार हा जिल्हा परिषदला कात्री लावण्याचं काम करत आहे, त्याच्या साक्षी मी सुद्धा आहे, कारण की 3 महिन्यापासून मागच्या डीपीडीसी मध्ये मी सर्व विषय जिल्हा परिषदेचे ठेवलेले आहे। मला आश्वस्त केलं गेलं की जिल्हा परिषदचा एकही निधी कमी करण्यात येत नाही, त्यांचे जे नियत आहे ते जास्तीचे मागत नाही, जिल्हा परिषद आपला हक्काचा पैसा मागत आहे, नियत मागत आहे आणि एकही आमदार जिल्ह्यात बोलायला तयार नाही आहे जिल्हा परिषदला पैसे देण्यात त्यांच्या हक्काचे। खूप मोठ्या भाषा, खूप मोठ्या गोष्टी करतात, खूप योजना आणतात, पण आपल्या जिल्ह्यातली योजना, आपल्या जिल्ह्यातले लोकांचे जे कामं आहेत त्यांच्या कामासाठी पैसा जो निधी त्यांच्या हक्काचा लागतो तो द्यायला त्यांना आज त्रास होत आहे। त्याचं कारण फक्त आहे की जिल्हा परिषदची टीम एवढी ऍक्टिव्ह आहे, एवढी समोर आहे की त्यांनी सांसदला निवडून आणलं, त्यांना थांबवलं पाहिजे, नाहीतर येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांचे पूर्ण आमदार पडतील। ह्या भीतीपोटी फक्त विधानसभा आमच्या जिल्हा परिषद थांबवणार आहे काय? अरे तुम्ही निधीमुळे ना थांबवणार, हा कार्यक्रम जो घेत आहोत आम्ही ह्या शेष फंडातून जिल्हा परिषद घेत आहोत, याच्यात जेवढे पैसे कमी पडणार आहे ते आमचे सुनीलबाबू केदार लावणार आहेत। जे आम्हाला आश्वास केलं तेव्हा आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। 10 लाखात 5 लाखात कार्यक्रम होतो का? एवढा विश्वास आमच्या आम्ही ज्या नेतृत्वात काम करतो त्या नेतृत्वाने सांगितलेलं आहे तर लोकांसाठी काम करा, पद भोगण्यासाठी नाही, काही पण फोकेलाजी मारायची नाही, तर लोकांना त्यांचा हक्क मिळवून द्यायचा, लोकांना जे योजना शासनाच्या आहेत त्यांच्या दारापर्यंत पोहोचून द्यायच्या। ज्याप्रमाणे रश्मी बरोबर सांगितले घाटपिंपरीमध्ये
एका अपंग मुलीला जेव्हा मान्य केदार साहेबांना भेटले तर त्यांना समजलं की ह्या मुलीच्या प्रमाणपत्र बनवणं किती गरजेचं आहे आणि अध्यक्षांनी पाठपुरावा केल्यावरही त्याला 15 दिवस लागले. विचार करा बंधूंनो की त्या अपंगांना प्रमाणपत्र बनवण्यासाठी किती त्रास होत असेल. पण त्याच्यातून एक बोध घेतला अध्यक्षांनी आणि साहेबांनी सांगितलं की पूर्ण अपंगांना आपण दारापर्यंत, सर्व दिव्यांगांना दारापर्यंत त्यांच्या प्रमाणपत्र गेले पाहिजे. आपण ती योजना केली. योजना केलीच नाही तर 10,000 लोकांना त्यांच्या घरपोच आपण प्रमाणपत्र दिलं आणि तीच योजना चांगली आहे म्हणून पुन्हा महाराष्ट्र शासनाने त्याला अडॉप्ट केला. ही आहे ताकद आहे नागपूर जिल्हा परिषदची की या जिल्हा परिषदला फॉलो करते महाराष्ट्र शासन. ही आहे ताकद मान्य श्री बाबू केदार यांनी सर्वांना दिलेली आहे. आपल्या पदाधिकाऱ्यांना मंत्री असताना शेतकऱ्यांसाठी आपण शेतकऱ्यांना नेहमी कर्जमाफी द्या, दुष्काळ आला तर काहीतरी माफी द्या, काहीतरी निधी द्या, त्यापेक्षा त्यांना उद्योजक करा. त्यांच्या हितासाठी 30 कोटी रुपये, 100 कोटीचा आमचा बजेट होता त्याच्यामधून 30 कोटी रुपये आम्ही ना गुरे गाई म्हशीसाठी दिले. संबंधित जिल्हा सदस्य दुधराम चव्हाण आहे, शांताताई आहे, यांनी त्यावेळेस आपल्या सर्कलमध्ये विविध लोकांना त्या योजनेचा लाभ मिळवून दिला. त्या एरियातल्या ज्या डेअरी आहे त्या डेअरीच्या दुधाचं उत्पादन वाढलं. असं काम आपण केलं पण तो काम थांबवण्यात आला. शासनाने तो काम ज्यावेळेस आमची सरकार बदलली ती योजना थांबवण्यात आली. कारण की शेतकऱ्यांना सक्षम करायचे नाही आहे, त्यांना लाचार ठेवायचे आहे, तर ते त्यांच्या पायामध्ये आला पाहिजे नेहमी. पण आम्ही येत्या वेळेस त्या योजनांना आणखी सामोरं नेणार आहोत. 30 कोटी नाही 200 कोटीचा टार्गेट आहे. 200 कोटीचे गृह आम्ही या जिल्ह्यामध्ये देणार आहोत. आमच्या खनिज विकास निधीमधून ज्याप्रमाणे अध्यक्षांनी सांगितलेलं आहे का शिक्षक मागितले त्या जिल्ह्याच्या पूर्ण आमदारांना माहित नव्हतं का शिक्षक लागतं म्हणून. का रामटेक पार्श्वनीमध्ये शिक्षक कमी आहे, काटोलमध्ये शिक्षक कमी आहे, फुलापूरमध्ये शिक्षक कमी आहे. हे शिक्षकाचा तुकडा का आपल्याला माहित नव्हतं. डीपीसीला पत्र दिलं जिल्हा परिषद अध्यक्षांना, खनिज विभागाला पत्र दिलं की आम्हाला निधी द्या. खनिज विकास निधी कोणाची आहे? जिल्ह्याची आहे. जिल्हा पूर्ण धूळ खातो. आम्ही खनिज प्रादुर्भाव क्षेत्रामधून येतो, आम्हाला माहित आहे किती त्रास होतो, पण आम्ही त्याला रोजगार म्हणून चालू देतो. आम्ही सहन करतो का हा पैसा तयार होईल तर आमच्या गोरगरिबाच्या कामात येईल. तर त्यात मास्तरांसाठी पैसे नाही दिले त्यांनी पैसे कुठे दिले तर शहराच्या सिमेंट रोड बनवण्याकरिता. सिमेंट रोड बनवण्याचा विकास होणार आहे का? सिमेंट रोडवर डांबरीकरण करण्यासाठी माझ्या गावात पैसे दिले झाले आहे. बाबूजी सोकंदी काय? अरे माझ्या गाव 15 वर्षापासून मी जे सिमेंट रोड केलेले आहे चकचक सिमेंट रोड आहे, त्या रोडावर सिमेंट 10 कोटी रुपये दिले गेले आहे. वेगवेगळ्या योजनेतून सिमेंट रोड डांबरीकरण याला विकास म्हणते का? शेतकऱ्यांच्या बांधणीसाठी पैसे द्या, दिले, धन्यवाद त्यासाठी शेतकऱ्यांना बांधणीसाठी. पण मुरुम माती ह्याच वर्षी उघडून गेले साहेब. ज्या मागच्या 2 महिन्या पहिले कामं झालेले आज त्या रस्त्यावर आपण चालू शकत नाही अशी परिस्थिती त्या बांधण रस्त्यांची आहे. अरे द्यायचे आता कॉन्क्रीट द्या, व्यवस्थित द्या का जेणेकरून 10-20 वर्ष काम चाललं पाहिजे आणि तो शेतकऱ्यांच्या शेताचा लाभ घेतला पाहिजे. जिल्हा परिषदला आपण किती थांबवण्याचा प्रयत्न केला तरी आपण काळजी करू नका. आपण ज्या नेतृत्वामध्ये काम करतो सुनील बाबूचं तो नेतृत्व सक्षम आहे. कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला असेल, त्यांना जेलमध्ये टाकण्यात आला, माझ्यावर केसेस लावण्यात आला, रश्मी बरोबरचं नामांकन रद्द करण्यात आला, तरी तुमच्या समोर खासदार म्हणून एक उपसरपंच आज सुनील बाबू केदार दिले आणि दिल्लीत आपली आवाज म्हणून त्यांनी आज आपण बोलत आहोत. तसं त्या डीपीसी मध्ये पण बोललो आहे. डीपीसी मध्ये पालकमंत्र्यांनी आपल्याला आश्वास केलेला आहे की आपला निधी आताच आपल्याला आपल्या आमदार साहेबांनी सांगितलं 190 कोटी रुपये समाज कल्याणला नागपूर जिल्ह्यामध्ये नियतले आहे. नागपूर जिल्ह्याच्या आमदार साहेब आपल्याला सांगतो 10 कोटी रुपये फक्त जिल्हा परिषदेला दिलेले आहे. 10 कोटी 190 कोटी मध्ये अरे कमीत कमी 50% तर द्या. ग्रामीण आणि शहरीमध्ये आपण नफा विषय घेतला पाहिजे. आपण सत्तेमध्ये आहे, ही व्यथा आहे आमच्या मनातली. आपल्याला जे सांगत आहोत आम्ही, आपण स्वतःहून आपण 25 वर्षापासून ह्या भागाचे नेतृत्व करत आहे. आपण हा विषय आमच्या बोलाच्या अगोदर व्हायला पाहिजे होता. खैर काही हरकत नाही, आपली काहीतरी त्याच्यामध्ये मजबुरी असेल त्याच्यात आम्हाला जायचं नाही आहे. पण आम्ही आपल्यासाठी आपण जो विश्वास दाखवलेला आहे ते जिल्हा परिषद आहे खाती सुनील बाबूच्या हातामध्ये तुम्ही दिलेली आहे आणि आपण लोकसभामधून मला पाठवलेलं आहे. आपण काळजी करायची नाही. एक बॅकलॉग आपण बाहेर काढून देऊ, पूर्ण भरून काढू. ज्याप्रमाणे आपण 30 कोटी रुपये गुरांसाठी दिलेला आहे त्याला 200 कोटी करणार म्हणजे करणार. पूर्ण शिक्षक
आपल्याला बॅकलॉग भरून देणार म्हणजे भरून देणार. वेळ फक्त 1 महिन्याची आहे. आचारसंहिता लागल्यावर रिझल्ट आल्यावर आपला सर्व जेवढ्या योजनांमध्ये आपल्याला जे लोकांना मदत करायचे त्या योजना आपण करणार म्हणजे करणार. हा ठाम विश्वास आपल्याला सांगतो. आपण दिलेल्या आशीर्वादाबद्दल आपल्या सर्वांचे हात जोडून आभार मानतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आभारी की त्यांनी या जिल्ह्यामध्ये एक ग्रामीण जनतेचं आपलं नातं आणि कर्तव्याचा भाग धरून आपण माझं सातत्याने या ठिकाणी सुरू आहे. माननीय खासदार साहेब मी आपल्याकडे एकदम सहमत आहे की नागपूर जिल्हा परिषदच्या माध्यमातून 2019-20 पासून ज्या पद्धतीनं ग्रामीण भागातल्या जनतेला एक आत्मविश्वास, एक प्रेम आणि आपुलकीचं नातं निर्माण झालं, त्या माध्यमातून सतत त्या दिवशीपासून आजपर्यंत ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण त्या ठिकाणी यश प्रदान केलं. याचं खरं त्या ठिकाणी कारण आहे. मग जिल्हा परिषदच्या पोटनिवडणुका असो, अभिजित वंजारी साहेबांची निवडणूक असो, की त्या ठिकाणी असलेल्या आपल्या ग्रामीण भागामध्ये असलेल्या आपल्या शिक्षकाचं अडबडे सामाजिक निवडणूक आपण त्या ठिकाणी आता नुकताच खाल्ले. मी पहिल्यांदा या नागपूर जिल्ह्यामध्ये उपस्थित सगळ्यांना आवर्जून सांगतो, ही पहिल्यांदा नागपूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी बरेच वर्षानंतर जवळजवळ 20 वर्षानंतर हे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे की आपण आपला खासदार जो निवडून देतो त्या जिल्ह्यातल्या साई विधानसभा क्षेत्रामध्ये आपण त्या ठिकाणी एक विधानसभा त्या ठिकाणी मांडत नाही. एकच कारण असं आहे की लोककल्याण आणि जनहितासाठी आपण काम करतोय. लोकांपर्यंत हा त्या ठिकाणी सामान्य घटकेपर्यंत योजना पोहोचवतो. आणि माझ्या अगोदरच्या वक्त्या सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट आहे, मी नेहमी सांगतो, सत्ता ही मिरवण्यासाठी नसते, सत्ता ही सायरनचा आवाज आणि गाड्याचे तंतमाट दाखवण्यासाठी नसते. सत्ता ही सर्वसामान्य माणसासाठी त्या ठिकाणी वागली पाहिजे, तरच त्याला लोकशाही असतो. कारण लोकशाहीची घटना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे त्या घटनेमध्ये विपरीत आहे की घटना आपण त्या घटनेमध्ये आहे की जनकल्याणासाठी तुम्ही काम करा, लोकांचा विश्वास संपादन करा आणि मग त्या पदावर बसा, अन्यथा त्या पदावर बसण्याच्या लायकी तुम्ही नाही असं सांगतो. सन्मान्य खासदार साहेब काही गोष्टी आपल्याला सांगतो. मी मनापासून आपला आभारी की जे आपण 3 महिने झाले खासदार झाले पण पायाला भीती लावलेली आहे. मग ग्रामीण भागातल्या जनतेचा असलेला आदिवासीच्या पट्ट्याचा विषय असो, ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याचा जलजीवन मिशनचा कार्यक्रम असो, त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये घरकुलचा विषय असो, ग्रामीण भागामध्ये बेरोजगारीचा विषय असो की कोळमांचे त्या ठिकाणी रखडलेले विषय असो, या सगळ्या विषयाने काल मी आपलं ते रूप पाहिलं पहिल्यांदा त्या ठिकाणी की शांता कुंभरेने आपल्याला फोन केल्यानंतर त्या आदिवासी लोकांसाठी आपण सडकावर बसले, 1 तासभर उन्हामध्ये बसले आणि त्या आदिवासी जनतेला न्याय म्हणून आपण भूमिका वठवली. ही कुठलीही व्यवस्था त्या ठिकाणी आहे. मी आपला व्यक्त करणार आहे. मला अजून आठवत ज्यावेळेस आपलं सरकार होतो त्यावेळेस गुजरात सभापतीच्या माध्यमातून NTPCचे जे घरकुल होते, योजना मंजूर, घरकुल मंजूर झाले, याद्या मंजूर झाल्या, पैसे याची वेळ आली तर आपलं सरकार चाललं गेलं. 2.5 वर्षापासून ज्यांचे नाव मंजूर झाले त्या हे रामटेक निर्वाचन क्षेत्राचे आहे ते घरकुल, ते घरकुलच्या अजून पत्ता नाही. ते नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला त्यावेळेला अजून त्या ठिकाणी लक्ष घालावं आपल्या त्या ठिकाणी सूचना करतो. मानव विकासच्या अंतर्गत आपल्याला या ठिकाणी येणारे पैसे त्याची सुद्धा आपल्याला अजून त्या ठिकाणी पैसे प्राप्त यायचे आपण लक्ष घाला. खासदार साहेब, मी या रामटेक बद्दल बरेच वर्षापासून ऐकतो. खरं म्हणजे मी माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत, मी राजकीय जीवनात करत असताना मी आमदार सावनेर जरूर झालो, पण पहिले माझं सावनेर निर्वाचन क्षेत्र हे इथपर्यंत होतं, हे तुमच्या रेल्वे स्टेशन पर्यंत होतं. बरेच या भागातील लोकांनी सुद्धा सांगितलं की भाऊ तुम्ही नेहमी त्या ठिकाणी आमच्या ठिकाणी सावनेरकडे लढता, एकदा जरा रामटेक मध्ये होऊन जा. पण मी म्हटलं नाही, मी ज्या भागातला मी त्या भागाला इथे सुद्धा. पण एक गोष्ट मी आवर्जून सांगतो, आपण त्या ठिकाणी मंचावर बस सगळ्या लोकांना सूचना करतो. सन्मान्य खासदार साहेब यांची जर आपण माहिती घ्या. मी जवळजवळ मागच्या 20-25 वर्षापासून ऐकतो या रामटेकचं नाव प्रभू रामचंद्राच्या नावानं आहे आणि प्रभू रामचंद्राच्या नावानं विकासासाठी दरवर्षी कधी निवडणूक व्हायला काय आलं ते मोठे त्या ठिकाणी पेपर मध्ये वाचायला मिळते. कधी 200 कोटी मंजूर केले, कधी 250 कोटी मंजूर केले. हिशोब करावा, हिशोब करावा की प्रभू रामचंद्राच्या नावानं रामटेकमध्ये पैसे आले किती आकडे कोणी सांगितले होते आणि मग पैसे गेले कुठं. अजूनही त्या मंदिरापाशी 15 दिसते, दुसरं काही दिसतच नाही. आपल्याकडे आहे कुठला विकास त्या ठिकाणी आहे. मला अजूनही त्या ठिकाणी माननीय खासदार साहेब खूप विकास झाला आपण म्हणतो, पण काल मनापासून वेदना झाल्या त्या ठिकाणी
की जेव्हा आदिवासी भागातील लोकांना त्या ठिकाणी त्यांच्यावर दुर्दैवानं त्या ठिकाणी अतिप्रसंग ज्यावेळेस होतो त्या ठिकाणी जमिनी जनावरांच्या माध्यमातून त्या आदिवासी भागातल्या लोकांना त्या ठिकाणी संरक्षण कल्याणासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंट 25 कोटी मागते. किती? 25 कोटी रुपये. दुर्भाग्य आहे सरकारचं, त्या सरकारमध्ये असलेल्या आणि विकासाच्या गप्पा करायला लोकांना की आदिवासी लोकांचा हक्काचा आहे, ते मूलवासी आहे. त्या मूलवासीच्या त्या ठिकाणी कल्याणासाठी या राज्य शासनाच्या डीपीडीसी दुरुस्तीचा 25 कोटी मिळत नसेल तर कशाला शेवटी डीपीडीसी? कोणासाठी सरकार चालवायचं, कोणासाठी योजना राबवायच्या आणि कोणाच्या जीवावर त्या ठिकाणी करायचं? सध्या आदिवासी मी मनापासून आपला आभार त्या ठिकाणी मनापासून आपला आभार आहे आणि मला विश्वास आहे की येणारी जी मीटिंग होणार आहे त्या मीटिंग में दूध का दूध होगा, पानी का पानी होगा. एकदा आदिवासी विकासाच्या गप्पा आम्हाला कोणी सांगायची गरज त्या ठिकाणी नाही आणि कर्तृत्वाच्या माध्यमातून सुद्धा सुद्धा गरज नाही. या जिल्ह्याच्या राजकारणात कोण कुठे कुठं कधी कधी कसा केला याचा आराखडा पाहिजे कधी या सुनील केला त्या ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी सांगा त्या ठिकाणी पूर्ण आराखडा करून त्या ठिकाणी की मनापासून त्या ठिकाणी सौभाग्यलक्ष्मीताई बरोबर आपला आभारी आहे की आपण ते उदाहरण म्हणून दाखवलं राजकीय व्यक्तीमध्ये की जे आपले नेते राहुल गांधी डरोबात जिंदा रहो. किती अन्याय करावा, किती अन्याय करावा तिच्यावर. अरे गरीबाची लेकरू मी नेहमी सांगत होतो त्या ठिकाणी गरीब घरची लेकरू होती त्या ठिकाणी पार्लमेंट मध्ये त्या ठिकाणी सदस्य वाजले होते, खासदार वाजले होते. अवघ्या 2 पायऱ्या राहिल्या होत्या. काय पाप केलं होतं त्या चुकीचं काम केलं त्या ठिकाणी. तिच्या तुम्ही कास्ट सर्टिफिकेटच्या जाती प्रमाणच्या पत्राला आले काला घेऊन नव्हती ते धावत होते कमिशनर ऑफिस कलेक्टर ऑफिस कशासाठी त्या ठिकाणी. आणि पहिले सांगितलं होतं राजकीय भाषणामध्ये की ज्यावेळेस महिलावर अत्याचार होतो त्या त्यावेळेस रावणाची लंगा ठेवून जाते आणि ज्या वेळेस द्रौपदीच्या सन्मानाला हात लागतो त्यावेळेस रावणाची धुंधुळाट त्या ठिकाणी गौरवची धुंधुळाट होऊन जाते. हे आपण पाहिलेलं आहे. एक गरीब घरचं लेकरू खासदार व्हायला दुर्सुदैव आहे. तुम्हाला लोकांचा मी तुमचा मनापासून त्याचे आभार मानतो त्या ठिकाणी बंधूंनो की तुम्ही त्या ठिकाणी सन्मान्य शांतकुमार बर्वे साहेबांना निवडून दिलं. त्या महिलेची सन्मान केला तुम्ही त्या ठिकाणी, तिचा त्या सन्मान केला. विचार करा व्यक्ती असं त्या ठिकाणी तिच्या मनावर वेदना किती असेल ज्यावेळेस तिचं दोन पायऱ्या तिच्या राहून पार्लमेंटसाठी एक गरीबाची लेकरू पार्लमेंट बसले मनात किती वेदना असेल. पण बंधूंनो तुम्ही लक्षात ठेवा पूर्ण निवडणुकीमध्ये पूर्ण खासदार निवडणुकीमध्ये तिच्या चेहरा शिकंज दिसली नाही तुम्हाला त्या ठिकाणी. ती निरुत्साह दिसली नाही. ती अशी रणनाडाची निघाली त्या ठिकाणी पेटून निघाले की पूर्ण लोकसभा निवडून आली. आणि मला विश्वास आहे बघून त्या ठिकाणी तिने आपल्या सुरुवातीच्या काळापासून कोरोनामध्ये तिच्या घरी तिचे 2 लहान मुलं होते पण तिने ही चिंता केली नाही की मी कोरोनामध्ये फिरते मला चिकन होईल माझ्या मुलांची सुद्धा काय वेळेची चिंता त्या ठिकाणी केली नाही. जनकल्याणासाठी म्हणून मी त्याला नेहमी असं म्हणतो की तिने उदाहरण करून दाखवलंय की लोकांसाठी कसं जगायचं असतं. लोकांसाठी जगण्यासाठी आनंद काय असतो त्या ठिकाणी. पदावर बसणं हे मिळवण्यासाठी नसतं. पदावर बसून लोकांसाठी जगलं पाहिजे तरच त्या ठिकाणी लोकशाही आपण बनवतो. मला आज मनापासून आभार आहे. आपण मोठ्या प्रमाणात इथे आलेला आहे. पुढे सुद्धा आपल्याला भेटी होतोय पण लोकप्रतिनिधी आपण पाहत असताना त्या ठिकाणी आपण लोकांसाठी जगणं काय असतं याला महत्व दिलं पाहिजे तरच त्या ठिकाणी लोकशाही म्हणायची अन्यथा लोकशाही त्या ठिकाणी म्हणायची नाही. ती आणि ह्या देशामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये रामटेक पासून त्या ठिकाणी दिल्लीपर्यंत सगळ्यांनी सांगून दिलंय की तुम्ही लोकशाहीची या देशातल्या लोकशाही 4ही खांबासाठी लढवितोच आहे त्या देशातील सर्वसामान्यांचे लोकशाही सांभाळणार आहे. आणि येणारा विधानसभेमध्ये सुद्धा विश्वास सांगतो मी पहिल्यांदा 2019 मध्ये सांगितलं होतं या राज्यामध्ये सरकार कोणाचं येणार आहे. मी त्याच्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये सांगितलं होतं जिल्ह्यामध्ये कशामध्ये भूमिका वाटणार आहे. खासदारच्या निवडणुकीमध्ये ठासून सांगितलं होतं सुनील केदारनं की खासदार आमचाच निवडून आला. आज तुम्हाला सांगतो रामटेकमध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये या राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार येणार आहे आणि जिल्हा परिषदेचा जेवढा कार्यक्रम आहे जनकल्याणाचा तो व्याजासहित पूर्ण करण्याचा आमची जिम्मेदारी कर्तव्याचा भाग आहे. आम्ही कोणाला उपकार करत नाही कर्तव्य पार पाडतो. कारण राजकारणामध्ये जो त्याने उपकारची भाषा वापरतो त्याला त्या ठिकाणी संस्कृतीपणा म्हणत नाही. राजकारणामध्ये कर्तव्याचा भाग असतो आणि कर्तव्य पण आपल्या जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये सतत करत राहायला पाहिजे अशा प्रकारे भूमिका वाटतो. जिल्हा परिषदने आज चांगल्या कार्यक्रमाला निमंत्रित केलं त्यामुळे मनापासून आभार शब्दाला विराम देतो. जय हिंद महाराष्ट्र.
या ठिकाणी आलेल्या आम्ही गोरगरीब जनतेच्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या योजनांना कुठेही आम्ही कमी पडू देणार नाही, त्यांच्या दारापर्यंत आम्ही योजना पोहोचू हा संकल्प घेऊन आम्ही आज ह्या योजनांची वारी आपल्या दारी हा कार्यक्रमाअंतर्गत आम्ही सर्व जिल्हाभर हा कार्यक्रम करत आहे. भाऊ, आपण रामटेकचे खासदार आहे आणि या क्षेत्राचे खासदार पर्यटन जो स्थळ आहे हा रामटेक याचे आजपर्यंत काय मी निवडून येता बरोबर मोगर कसा गेट, सफारी गेट हा सुरू केलेला आहे. आपण माहिती घेऊ शकता. पर्यटनावर माझा हात आहे. पर्यटनावर